टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महापालिकेमध्ये जन्म मृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली आहे। त्यापैकी 43 जी नाव आहेत ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। काय सांगा? महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे। कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास 43 म्हणजे प्रथम दर्शी अजून 43च आहेत, तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सह्या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता 50 होत्या, त्यातले 7 जिनेन आहेत, पण तपासणी करताना 43 जी नावं आहेत, 43 जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत, त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण झालेलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय। आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होत आहे सापडतं आहे त्यावरून असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत प्रथमदर्शी असं दिसतंय आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। सखोल चौकशी सुरू आहे, पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे। उद्या किरीट सोमय्या सुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहे। पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे, बांगलादेशशी काही संबंध नाही असं पोलिसांनी। मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र ज्यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत, मग बनावट सह्या कुणाच्या आहेत, कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे। थोडी सखोल चौकशी करावी लागेल, त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल। हो, हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही ATS कडे दिली गेली पाहिजे, काय वाटतं? मला असं वाटतंय प्रथमदर्शी तर मला असं वाटतंय की सगळं प्रकरण आता ATS वर हँडल करत आहे। मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ATS ची चौकशी करते। मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल। सरकारमध्ये तुम्ही जे निर्णय शेवटी सोपवा म्हणजे आदेश द्यावा, आदेश मी माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्याच्याशी बोलणार आहे, त्यांना भेटणार आहे। उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी SIT कडे द्यावी अशी मागणी करेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।